नमस्कार मंडळी, हा आहे अमेरिकेतला फायर ट्रक किंवा फायर इंजिन, ज्याला आपण आगीचा बंब असं म्हणतो। हे जे इथले फायर ट्रक्स आहेत ते अतिशय मोठे, जड आणि त्याच्यामध्ये भरपूर उपकरणं असतात, ज्यामध्ये 100 फूट उंच शिड्या, त्यानंतर यामध्ये साधारण 1000 ते 1500 गॅलन म्हणजेच 3500 लिटर ते साधारण 5000 लिटर पाणी मावेल इतके ह्यांचे वॉटर टँक्स मोठे असतात। आणि हे जे इथे लाल पांढरे पिवळे जे पट्टे दिसतात त्याला होस म्हणतात। आणि ना इथे रस्त्यावर हे असे फायर हायड्रंट्स असतात की ज्यातून पाणी येतं, तर ते होस या हायड्रंटला लावले जातात आणि मग आग विझवली जाते। हे होसही खूप मोठमोठे असतात की ते लांब लांबपर्यंत जाऊ शकतात। हे जे इथे तुम्हाला फोम सिस्टीम दिसतंय, तर काही फायर ट्रक्स इथले असे आहेत की तेल किंवा रासायनिक जी आग म्हणजे केमिकल्सनी जी आग लागलेली असते ती विझवण्यासाठी फोमचा वापर करतात। अमेरिकेतल्या शाळांमध्ये एक चांगली गोष्ट मी बघितली, म्हणजे मी प्रीस्कूल टीचर म्हणून काम करत होते त्यावेळेला दरवर्षी इथे या फायर ट्रक्सची माहिती व्हावी, फायर फायटर्स कसे काम करतात या सगळ्याची माहिती होण्यासाठी एक फायर ट्रक व्हिजिट असते की ज्यामध्ये हे अग्निशामक दलाचे कर्मचारी येतात, मुलांशी गप्पा मारतात, त्यांना पूर्ण हे फायर ट्रक दाखवतात, याची सगळ्याची माहिती देतात आणि मुलांनाही या गोष्टीबद्दलचं आकर्षण असतं, त्यामुळे त्यांनाही ते आवडतं। आणि दुसरी चांगली गोष्ट अमेरिकेतली अशी आहे की तुम्ही या अग्निशामक दलासाठी व्हॉलेंटिअरिंग करू शकता। यासाठी तुमची वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे, तुमचा फिजिकल फिटनेस बघितला जातो, ऍप्लिकेशन प्रोसेस कंप्लीट करायला लागते, त्यानंतर तुम्हाला बेसिक ट्रेनिंग दिलं जातं आणि हे सगळं झाल्यानंतर आठवड्यातले काही तास तुम्ही या अग्निशामक दलासाठी काम करू शकता। हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि मला एक सांगा की भारतामध्ये अग्निशामक दलाच्या या ट्रकला आगीचा बंब असं का म्हणतात? आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब।